एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग, न्यू व्हिडिओ. सो गाईज, मला माहिती आहे की खूप लेट आपला ब्लॉग बनणार आहे, पण ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि येस गाईज, आज आहे 15 मे, ठीक आहे. तर आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. सो त्याच्यासाठीच जरासं काहीतरी असं सरप्राईज तर नाही म्हणता येणार, पण ही ॲनिव्हर्सरी खूप छान होणार आहे, खूप सुंदर होणार आहे. कारण की ही ॲनिव्हर्सरी आपल्या नवीन घरात होणार आहे. सो खूप जास्त एक्सायटेड आहे. मला तर जाता नाही आलं आहे, कारण की सगळेजण कालच गेले, तर मी नाही गेली अजून. मी जाणार आहे आज, बघू जमलं तर जाईन, नाहीतर हा ब्लॉग आपला कंटिन्यू कधी होईल माहिती नाही. पण मी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मला आता जायचं आहे माझ्या ऑफिसला. त्याच्यामुळेच मी आता बघा तुम्हाला दाखवते, मी आता चहा ठेवला आहे. सो आता मी चहा पिऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत ऑफिससाठी. कामाला जायचं आहे, त्याच्याचमुळे मला जाता नाही आलं, नाहीतर सगळेजण कालच गेले होते. सो मी पण जाणार होती, पण नाही पॉसिबल होत आहे तिकडे जायला, त्याच्यामुळे मी नाही गेली आहे. पण ठीक आहे गाईज, पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी चहा पिते आणि देन तुम्हाला भेटते. सो गाईज, आता आपण चहा पिऊया आणि चहा पिऊन झाल्यानंतर आपण आपली लगेच ऑफिसची तयारी करणार आहोत. आता ना म्हणजे मी उठते 8:30 वाजता, 8:30 किंवा 8 वाजता. जेव्हा टिफिन करायचं असेल तेव्हा लवकर उठते, पण मम्मी आता आहे, सो मम्मी करून देते थोडंफार काहीतरी आणि मी पण करते. कधी मम्मी नसेल, मम्मी आता मध्ये गावाला गेलेली तर करत होती मी. आज तसंच झालं आहे, मम्मी नाही आहे आणि मला विचार येतो काय नेऊ. तर आहे खिचडी, तर आज खिचडीच नेणार आहे आणि बघूया पुढे काय होतं आहे. जर मला टिफिन न्यायचा नसतो ना तर आरामात उठायचं, जर टिफिन न्यायचा असेल तर खूप टेन्शन येतं, कारण की प्रत्येक गोष्ट ही आपल्यालाच करावी लागते. सो त्याच्याचमुळे मम्मीला पण खूप त्रास कशालाच द्यायचा, तर करते मी माझंच. तर बघूया पुढे काय करते. आता तर मी तुम्हाला भेटते चहा पिऊन झाल्यानंतर. या चहा प्यायला. गुड मॉर्निंग. सो येस गाईज, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुम्ही त्या घरात का करताय, तिथे आहे घर तर त्या घरात का. तर घर आहे मोकळं, तर हरकत नाही आहे काही गोष्टी करायला आणि जवळच आहे, सो काय वाटत नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की माझी 2nd नंबरची बहीण आहे, तिच्या घरचे सासरचे सगळे येणार आहेत, कारण की त्यांची बोलणी करायची आहे. ती बोलणी आम्हाला उद्या करायची आहे 16 मेला, तर आज आहे 15 मे. तर त्याच निमित्ताने मम्मी ते बोलले की येऊन जा असं. तर म्हणजे ॲनिव्हर्सरी पण आहे, सो ॲनिव्हर्सरी पण तुम्ही. आणि त्यांचं मेन गोष्ट अशी होती की त्यांना आमचा एक तरी प्रोग्राम अटेंड करायचा होता. तर शुभ कार्य में देर किस बात की असं काहीतरी म्हणतात, मला माहिती नाही आहे. सो येस, तेच झालं आहे. तर न विचार करता त्यांनी पण त्यांचं तिकीट बुक केलं होतं, कालच आले ते. सो आज ते येणार आहेत, त्याच्याचमुळे मम्मी ते पण सगळे गेले आहेत. तर खूप छान दिवस आज स्पेंड होणार आहे. आय थिंक सो आज ते संध्याकाळी येणार आहेत ॲनिव्हर्सरीला. आणि बघूया यार, मला तर आता खूप टेन्शन आलं आहे. सगळे तर गेलेत, पण माझं कसं होणार आहे. आणि मी स्वतःलाच असं माझं माझ्या कशा काळजी नाही का जाणारच नाही, पण खूप जास्त प्रयत्न करते, बस झाली एकदम तेवढी पण जात नाही. त्याच्यातनं पण निम्याहून जास्त भरली येते, एकदम झाली झाला त्याच्यातून. बघा हडबा मला आता संध्याकाळी दाखवते बरोबर, तो म्हणजे हा सापडा आहे, तर दिसेलच माझं काय आहे ते खाणं पिणं.
चला भेटते आता, तयारी करते लवकर लवकर, थोडाच वेळ उरलाय. सो सो गाईज माझी झाली आहे तयारी. काय मी मेकअप नाही करत, कारण की जसं तसा लूक होतो. सो त्याच्यामुळे कशाला. तर आता मी टिफिन, आज मला व्हाईट कलरची पिशवी नाही भेटली आणि मी परवा नेलेलं भात, तर त्याला मी हेच नाही, चम्मचच नाही घेऊन गेली. आणि मला एवढं रिअलाईज झालं की भाई मी काय करते झालेली त्यावेळेस, की मी काय करते वेड्यासारखं. आणि ना तिथे मी तुम्हाला बोलली ना की खूप गरमी असते असं, तर त्या गरमीने बघा माझ्या हाताला पूर्ण मी खाजवते. तर इथे कसं झालं आहे आणि इथे काळा काळा दिसतंय का माहीत नाही बघा इथे. तर ते गरमीमुळेच पूर्ण माझा हात ना पूर्ण, आणि दुपार झाली ना की म्हणजे घाम सुटतो ना, तर पूर्ण असे फोड्या येतात. मी तुम्हाला आज दाखवेल आलं तर दुपारनंतर मला काढून ठेवावं. एवढं लूज घडा आहे तरी पण तुला नखरे आहेत. आणि मी आज संध्याकाळी मला जर जायचं असेल रूमवर, तर मी तिथे काय घालू. साहजिक आहे की ड्रेस घालणारे, पण कोणता ड्रेस काहीच आयडिया नाही आहे आणि काही हाही नाही. शपथ पप्पांनी पैसे ठेवलेले, 1 मिनिट आली नाही तर मी विसरून जाईल. आणि मला जायला ना खूप जास्त पैसे नाही लागत. तर म्हणजे इकडे माणूस इकडे आता काम आहे ना, तिकडे जायला मला पैसे नाही लागत. मला इकडे जायला खूप पैसे लागतात. काहीच काय करू. आमच्या घरी साईड मला खूप पैसे लागतात. लावूया. आणि निघूया. झाली आहे मी रेडी, आता निघाली आहे. भेटूया पुढे. वाजले तरी एवढं ऊन लागतोय, बापरे बाप. शट. आज मी रोज दुसऱ्या रूटने जाते आणि आज मी दुसऱ्या रूटने जाणार आहे. बघूया. गाडी बसला खूप जास्त गरज होतं, त्याच्यामुळे बघूया कसं काय होतं. ते भेटू की नाही बस. गाईज मी आत्ताच आली आहे घरी. आता मीन्स झाले 10-15 मिनटं आली, फ्रेश झाली, पटपट कपडे बिपडे धुतले, भांडे घासले आणि आता फायनली निघाली आहे मी परत जाण्यासाठी नवीन घराकडे. सो स्टे ट्यून. काय कर जरा. माझं तोंड नको दाखव. दाखव आधी. तू
तू आधी दाखव काय करते इकडे बघ आधी. तेरे खूबसूरती का राज बताओ. पोळी दे मला पण एक करायची. पोळी करायची आहे का चपाती बनवायची? मला पुरणाची पोळी करायची. पूर्णाच्या पोळ्या नाही बनवते. मी आत्ताच आलेली आहे आणि आता आलेल्या बघते तर यांचं अजून जेवणच चाललंय. यार इतकं माणूस दबून ठाकून येतं. जेवण द्यावं काय द्यावं काही समजत नाही. जरा पण नाही समजत. तर आता बघा इथे आहे. इथे हे कसलं आहे का मावशी? भाज्यांचंच आहे का? हो उडदाच्या डाळीचे. हे उडदाच्या डाळीचं आहे. हे पीठ आहे आपलं आणि इथे पुरणपोळ्या बनत आहेत मस्त. फुगऱ्या बाईच्या फुगरी पुढं आणि इथे पापड तळले जात आहेत. शेंबरे फुगरीच आहे बाईच्यासारखी. फुगरी आहे पुण्या फुगरी आहे. लावलं. चला भेटूया. हे घे का मम्मीचा फोन. मम्मी कुठे ठेवू फोन? लाल माझी सोबत चाल. पापडांचा डब्बा आपण पण एक खाऊया. वाली बाई लाल लाल कलरची बांगडी. अगो गो परू हे उरू कुठे. मी आता आल्या आल्या भज्या बिज्या सगळं तळलं आणि आता मी ते झोका खेळत बसलीये. आता औक्षण करतायत आणि बघा पेट अँटीला पूर्ण घाणे विचित्र आणि आंबा. चला आता जाऊया आपण बाहेर आणि बघूया. चला जाऊया आपण. बाबा चला चला चला. एक नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर कुठे गेली? अगं त्यांच्या पाठी खुर्च्या ठेवायच्या ना त्या उषा. 30 वर्षापूर्वी बांधलेली गाठ आजही तितकीच घट्ट आहे. सोन्यासारख्या संसाराला आमच्या सर्वांकडून भरभरून शुभेच्छा. अरे नाही सो येस गाईज, हा होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.